शुभ सकाळ. जय जय रामकृष्ण हरी. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आज आहे दिवस 200. साधनांची 4 अंगे. गोंदवलेकर महाराज सांगतात, मी जेव्हा भजन करीत असे त्यावेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे. तसेच तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगत आहे. प्रपंचामध्ये वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावे आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषाकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ हे मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते. हेच चुकते. आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये. रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज असे तुम्ही करीत जा, म्हणजे 3 महिन्यात तुमचे चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत? आपण पाहू लागलो तर आपल्याला संत ओळखता येतील का? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का? हल्लीच्या काळामध्ये संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे. अशा वेळी दासबोध हाच सत्संग होईल. समर्थांनी सांगून ठेवले आहे की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संग घडेल. आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असे समजावे. त्यांनी 4 गोष्टी करायला सांगितल्या आहेत. 1. निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुण उपासना करावी, त्यानेच निर्गुण रहस्य कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. तिसरी गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे, त्याचे फार महत्त्व आहे. चौथी गोष्ट म्हणजे भगवत नामस्मरण हे अखंड ठेवणे. परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामा नये. ज्यांना ते वाटते त्यांना गुरु भेटूनही न भेटल्यासारखे आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली, अशी इच्छा का धरावी? गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्य उरलेच नाही असे ज्याला वाटते त्यानेच गुरु भेटल्याचे सार्थक केले असे होते. गुरु आज्ञेपुरते दुसरे ज्ञान त्याला साधनच नसते. तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानीमनी देखील येत नाही. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेला पात्र व्हावे. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. आणि अशाच अधिक माहितीसाठी आजच ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय जय रामकृष्ण हरी.